नुकताच या जिल्ह्याचा काही दिवसांपूर्वी पदभार स्वीकारला आहे। जिल्हा जेवढा सुंदर आणि शांत आहे तेवढंच इथलं गुन्ह्यांचं प्रमाण कमी आहे, परंतु कम्युनिटी पोलिसिंगला इथे प्रचंड वाव आहे। एकंदरीत आगामी काळामध्ये कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्ह्यांना प्रतिबंध घालणे आणि जे काही गुन्हे घडत आहेत ते अधिकाधिक उघडकीस आणणे, याशिवाय सामान्य माणसाला पोलीस यंत्रणेचा अनुभव जो आहे तो सुखकर असेल असं कॉमन मॅन सेंट्रिक पोलिसिंग घडवून आणण्याचा माझा प्रयत्न राहील। या जिल्ह्याला IT एनेबल्ड डिस्ट्रिक्ट पहिल्यांदा महाराष्ट्रात घडत आहे। त्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जे IT एनेबल्ड डिस्ट्रिक्टचं ध्येय आहे त्यात पोलिसांच्या ज्या सेवा दिल्या जातात त्या काही सेवांचं देखील आपण या IT एनेबल्ड सर्व्हिसेसमध्ये समावेश करण्याचा प्रयत्न राहणार, जेणेकरून एक सुसंवाद चांगला निर्माण होणार, सामान्य नागरिकाला कुठेही कार्यालयाच्या फेऱ्या करावं लागणार नाही। याशिवाय आमच्याकडे जे व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम आम्ही चालू केलेली आहे ती संपूर्ण जिल्ह्यात व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम चालू राहणार आणि त्यातून जो काही फीडबॅक येतो त्यानुसार करेक्टिव्ह मेजर्स आपण पुढे घेत राहू। याशिवाय हा पर्यटन जिल्हा आहे, तर पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या त्यांना जो चांगला अनुभव यावा या दृष्टीने पोलिसांचं योगदान भरीव राहील। या दृष्टीने पर्यटन पोलिसिंगमध्ये देखील सकारात्मक बदल घडवून आणण्याचा माझा प्रयत्न आहे।